खूप चांगला तुम्ही महिलांनी तर जायलाच पाहिजे. आपण घरात सगळ्यांची काळजी घेतो, मुलापासून नवऱ्यापासून सासू सासरे सगळे, पण जेव्हा आपली वेळ येते राहू दे ना माझं डोकं दुखते पण जाऊ दे मी गोळी खाऊन असं नाही. का माझं डोकं दुखतं ना, का माझे पाय दुखतात ना, आपण मला का थकवा येतो आपण त्याचा विचार करत नाही. पण मुलगा शाळेतून आला किंवा नवरा शाळेतून ऑफिसमधून आला का आज तुम्ही थकलेले दिसता, पण आपल्याला कोणी विचारतं का? विचारणार आहे. म्हणून आपण स्वतःची काळजी घ्यायची, कारण आपल्याला पूर्ण कुटुंबाची काळजी घ्यायची असते. म्हणून सगळ्यांनी आपल्यासाठी कंजूसी करू नका. एकदा तरी माधवबागमध्ये जा आणि अनुभव घ्या. म्हणजे असं नाही की मी तुम्ही म्हणाले काय असं कमर्शियल नाही, माझा स्वतःचा अनुभव सांगते. आणि खरोखर गरजेचं आहे महिलांनी स्वतःची काळजी घेणं. घरातली स्त्री जर हेल्दी वेल्दी असेल तर पूर्ण कुटुंब कसं राहतं, छान, ते सुद्धा हसरं आनंदी राहतं. नाही तर बाईने चिडचिड केली की पूर्ण घर काय एकाचं तोंड निघलं तर दुसऱ्याचं तोंड तिकडे असं होतं. तर आज इथे आपण सगळ्या हळदी कुंकाला आल्या आणि इथे जी कॉम्पिटिशन ठेवली आहे आणि हे सगळं करण्यात आपले सगळ्यांचे लाडके आपले नगरसेवक वृंदे शुभाबाई पाटील, त्यांनी आपल्याला हे ते कधी पुढे येत नाही पण मागून त्यांचा नेहमी सपोर्ट असतो की तुम्ही काय करायचं ते करा. आपल्या इकडच्या सगळ्या महिलांसाठी जितक्या महानगरपालिकेच्या योजना असतील, जे काही फॅसिलिटी त्यांना आपल्याकडनं मदत कशी होईल यासाठी ते नेहमी सतत 24 आवर्स कार्यरत असतात. तर आज आपण त्यांचे खूप खूप धन्यवाद मानू. त्यांच्यामुळे हे सगळं आज पॉसिबल झालं आहे. तसेच दिलीप डाबरे सरांनी इथली जागा आपल्याला उपलब्ध करून दिली. आणि मेन इनिशिएटिव्ह घेणाऱ्या किरण बडे यांनी गेले की नाही आपल्याला इकडे करायचंच आहे. ती नेहमी असे हे चांगले कार्यक्रम घेत असते. त्याच्यामुळे किरण तुझे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. ते एकदम खंबीरपणे उभे असणारे आपले डाबरे सर, मी आपल्या माया मॅडमला रिक्वेस्ट करेन, सर डाबरे सर प्लीज आमचं थोडस एक सत्कार घ्या तुम्ही. अरे बापरे. त्यांची दुसरी ओळख पण हा. आणि आज तुम्ही बघितलं असेल आपण आता नवदुर्गामध्ये नवदुर्गाचं हे सगळं जे बघितलं होतं ते सगळं शूट केलं होतं आपल्या डाबरे सरांनी. महिलांना एक समाजामध्ये ओळख देण्याचं काम, म्हणजे आमच्या दृष्टीने जर बघितलं तर वसई लाईव्ह जे आपलं चॅनल आहे ते आपल्याला मदत करत असतं. त्याचप्रमाणे कधीही गरज असेल कोणत्याही गोष्टीची डाबरे सर म्हणा मॅडम तुम्ही सांगा फक्त, मग आम्हाला निरोप देतात आणि ते आपल्या बरोबर हे सगळं करून घेत असतात. सो थँक्यू सो मच डाबरे सर. आज आता मी माझा विषय सुरू करते. माझा जो विषय आहे तो आहे वेल्थ. वेल्थ म्हणजे सक्षम. आम्हाला थोडंसं सक्षम व्हायचं आहे महिलांना. तर आज हळदी कुंकू निमित्ताने मला तुम्हाला एक वाण द्यायचं आहे. तो वाण हे की दिवाण म्हणला आपले फ्री टेलरिंग क्लास चालू होत आहे मानकर सरांच्या ऑफिसच्या वर. लवकरात लवकर तिकडे आपली नोंदणी करा. जे माझे स्टुडंट नसतील आणि ज्यांना करायचं असेल त्यांना, किंवा तुमच्या आजूबाजूला जे असतील त्यांना दिवाण म्हणला पाठवा. तिथे आपले क्लासेस चालू होत आहेत. त्याचप्रमाणे आपण आता शॉर्ट टर्म कोर्सेस वगैरे पण घेत आहे. आणि हनुमान मंदिरामध्ये 10 ते 11 तारखेला फ्री फॅब्रिक पेंटिंगचा क्लास होणार आहे. त्याच्यामध्ये डिझाईन युअर ओन दुपट्टा किंवा डिझाईन युअर ओन साडी असा हा प्रोग्राम आहे. त्याची पण पूर्ण तुम्हाला नंतर माहिती दिली जाईल आणि तुम्ही तिथे करू शकतो. त्याचबरोबर महिलांना आज जितक्या महिला इथे बसलेल्या आहेत त्यांना फायनान्शियली कसं स्ट्रॉंग करायचं आहे, डिजिटली कसं स्ट्रॉंग करायचं आहे आणि लीगली म्हणजे तुमचे स्वतःचे किती क्रेडिट आहे गव्हर्नमेंटकडे. मी क्रेडिट का बोलते, कारण गव्हर्नमेंट एवढा पैसा देते. तर प्रवीणाताईंच्या संकल्पनेतून एक नवीन संकल्पना आली आहे की येणाऱ्या त्या 3 महिन्यामध्ये आम्ही आपल्या वसई विरारमध्ये 12 फूड व्हॅन आणतोय. कोणाकोणाला पाहिजे 12 फूड व्हॅन, कारण आज आपलं फूडचं चालू आहे. तर त्याप्रमाणे आम्ही इकडे किंवा ज्यांना नको असेल आता प्लीज आपल्या मैत्रिणींना सांगा, मला कॉन्टॅक्ट करा. त्या महिलांना प्रॉपर ट्रेनिंग दिली जाईल, गाडी घेऊन दिली जाईल. आणि त्याचबरोबर
त्या लोकांना कुठे मार्केट आणि कसं करायचंय त्याचं पूर्ण नॉलेज इथे दिली जाणार आहे. दुसरं, मॅडमच्या संकल्पनेतून आपण मॉम रायडर हा एक अजून दुसरा प्रोजेक्ट आणतोय. त्याच्यासाठी 50 महिलांना झोमॅटो, स्विगी, फ्लिपकार्ट, ब्लिंकिट, त्याचबरोबर अमेझॉन ह्या कंपन्यांमध्ये काम करायची संधी आहे. काम कसं करायचं, आपलं स्वतःचं घर सांभाळून उरलेल्या वेळामध्ये त्यांच्या डिलिव्हरीज करायच्या आहेत. डिलिव्हरीज नाही करायच्या असतील, ज्यांना टेम्पो टाईप म्हणजे असं मुलांना ड्रॉपिंग पिकअप पाहिजे असेल तर तशी सुद्धा गाडी, आणि ह्या सगळ्या गाड्या इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील. त्याची ट्रेनिंग फ्री आहे, लायसन्स वगैरे फ्री होणार आहे आणि गाडीचा लोन वगैरे करून दिला जाईल आणि तुमच्या हातात गाडी देईल. त्याचं काही जे काही कंपनीचं डाऊन पेमेंट असतं ते आपल्याला करावं लागेल, पण गाडी तुम्हाला ती करून दिली जाणार आहे. तर असं करून महिलांना सक्षम करणं. त्याचबरोबर ज्या महिलांना जर फूड इंडस्ट्री सुरू करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पीएमई EGPचं लोन मिळवून तुम्हाला फूड वेकर म्हणजे कोणाला हळदीचा फॅक्टरी ओपन करायची आहे, मसाला फॅक्टरी ओपन करायची, पापड लोणचं फॅक्टरी ओपन करायची आहे, ते सुद्धा केलं जात आहे. त्यांचं रजिस्ट्रेशन आमच्याकडे होत आहे. जे माझे स्टुडंट असतील त्यांनी टीचर लोकांना नावं द्यावे, जे नसतील त्यांनी मला किंवा माया मॅडमला आम्हाला नावं द्यायची आहे. मंदिरामध्ये पण आम्ही भटजींकडे किंवा डाबरे सरांकडे देणार आहोत की जे असतील ते लोक आम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि आपण त्यांना सक्षम बनवण्यासाठी हेल्प करणार आहोत. म्हणजे आता ते बोलणं गेलं ते आम्ही फक्त प्रशिक्षण देऊ, आता आम्ही तुमच्या हाताला काम देऊ, तुम्हाला सक्षम करू. ती संकल्पना आपल्या प्रवीणाताई ठाकूर यांच्या संकल्पनेतून आपण करत आहोत. आणि त्याचबरोबर महिलांना जे प्रशिक्षण दिले जात आहे त्याला गव्हर्नमेंट सर्टिफिकेट आहे. गव्हर्नमेंट सर्टिफिकेट असल्यामुळे त्या सर्टिफिकेटवर त्यांना कमीत कमी 10 ते 15 लाखाची क्रेडिट मिळू शकते आणि ते आपलं छोटा मोठा बिझनेस म्हणजे बुटीक खोलणं, मग त्याचबरोबर ब्युटी पार्लर ओपन करणं, त्याचबरोबर आपलं काही एक छोटंसं शॉप ओपन करणं, तसंही त्यांना करण्यासाठी मदत केली जाणार आहे. सो तयार आहे सगळे? स्वतःला सक्षम बनवण्यासाठी तयार आहात? त्याचबरोबर मला इथे सांगायचं, आमचं अक्षय शक्ती वेलफेअर असोसिएशन आहे. या असोसिएशनचं आमचं टार्गेट आहे बाय 2030 1 मिलियन ऑन्टरप्रिनर म्हणजे 10 लाख महिला सक्षम करणे. आणि ऑलरेडी पूर्ण कामं चालू आहे. वसई विरार म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये आपले 8वं सेंटर मानकर सरांच्या इथे ओपन होत आहे. 7 सेंटर ऑलरेडी चालू झालेले आहेत, 8वं मानकर सरांच्या इथे ओपन होणार आहे. त्याचबरोबर आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये पण काम करतोय. जर तुमच्या गावामध्ये कोणाला असं वाटत असेल की मॅडम माझ्या गावाला पण तुम्ही सेंटर ओपन करा, मला कॉन्टॅक्ट करा, आम्ही मशीनी पोहोचू, आमच्या टीचर पोहोचू आणि आम्ही तिथे पण महिलांना प्रोफेशनल ट्रेनिंग आणि त्या ट्रेनिंग मधून जे प्रोडक्ट बनतील त्याला मार्केटिंग सगळं आम्ही देणार आहोत. अशाप्रमाणे आपण महिलांना सक्षम करण्यासाठी एक नवीन संकल्प घेऊन येत आहोत आणि येणाऱ्या ह्या 2025 मध्ये मला असं वाटतं 25 तरी पण त्याच्या ट्रिपल आम्ही गुणीने महिलांना सक्षम करण्यासाठी तयार आहोत. पण शर्त आहे की बाबा तुम्हाला यावं लागेल. येणार की नाही पुढे? या ताई या. तर आप लोगों को आगे आना है और क्या आप हमारे इस मिशन के साथ जुड़ना चाहोगे? क्या आप और महिलाओं को बताओगे जो आज नहीं आ सके उन लोग तक मैसेज पहुंचाओगे कि ऐसा नया प्रोजेक्ट. देखो भाई, जो संधि आती है, जो लेता है वो आगे बढ़ जाता है, जो नहीं लेता है वो पीछे रह जाता है. वैसे ही आपके लिए एक सरप्राइज है. हमारे साथ में कुछ उद्योजिका बनते जा रही है, तो वैसे ही कुछ उद्योजिका का भी हम लोग यहाँ पे सत्कार करने वाले हैं अभी अर्चना मैडम के हाथ से. तो इस तरह से हमारा ये जो प्रोग्राम है ये बहुत ही अच्छी तरीके से पूरे पालघर जिले में चलने वाला है और मुझे लगता है आप सब इसके लिए वॉलेंटियर बनिए और हमारे साथ काम कीजिए. सो आपका बहुत बहुत धन्यवाद. मेरा नाम है डॉक्टर नीलम महाडिक, माधवबाग
माधवबाग क्लिनिक की हेड हूँ। पिछले 15-20 सालों से माधवबाग में काम कर रही हूँ। और आपने शायद अभी माया मैडम ने भी बोला कि हम लोग कैसे काम करते हैं, हमारी डॉक्टर दीप्ति ने भी बोला कि हम लोग कैसे काम करते हैं। किरण मैडम तो मुझे बहुत अच्छे से पहचानती है, मैं बोलूँगी वो मेरी फ्रेंड ही है। ये नहीं बोलेंगे कि हम लोग मिलते हैं, ये करते हैं, वो करते हैं, वो मेरी फ्रेंड ही है। और कुछ भी मैं उनसे बात करती हूँ, कुछ भी, मैडम आई एम ऑलवेज रेडी। सो स्पेशल थैंक्स टू किरण मैडम फर्स्ट कि उन्होंने मुझे यहाँ पे आपके लिए कुछ करने के लिए मौका दिया, पहली बात। दूसरी बात, मैं स्पेशल थैंक्स करूंगी अपनी अर्चना जी का। उन्होंने एक कॉल पे, जस्ट एक कॉल किया मैंने अर्चना मैडम को और उन्होंने झट से हाँ बोल दिया, मैं आऊंगी, पक्का आऊंगी। और उन्होंने जैसा बोला था टाइम पे आई है, उन्होंने जजिंग भी किया है। तो हमने ना आज हेल्दी रेसिपी का कंपटीशन रखा था, हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी। अभी यहाँ पे कितने ऐसे लोग हैं जिनको या जिनके घर में डायबिटीज, बीपी या हार्ट पेशेंट कोई भी रहेगा, या तो आप खुद हो, या फिर हस्बैंड है, या फिर ससुर है, या फिर सासू माँ है, मम्मी है, कोई भी रहेगा। ऐसे कितने लोग हैं यहाँ पे? बाकी किसी के घर में नहीं है, इतने सब अच्छे हैं। देखिए, ये मैं किसी को पूछने के लिए नहीं बोल रही हूँ, हमने हेल्दी कंपटीशन क्यों रखा था। जैसे पहली बात मैं एक बात बोलती हूँ, आप जो भी खाएंगे उसी तरीके से आप आगे जाएंगे। अभी यहाँ पे जो भी महिलाएं हैं, किचन कौन संभालता है? सब आप परफेक्ट हो ना? किचन में जो अच्छा खाना बनेगा, जो हेल्दी फूड बनेगा, वही पूरा आपका परिवार खाएगा, बराबर है। अगर किचन में हेल्दी फूड नहीं बनेगा, आपने बच्चों को डेली सॉस, पिज्जा, सैंडविच, बर्गर दिया तो चलेगा क्या? सबको पता है ना। तो इसीलिए हमारा एम था कि छोटा छोटा रेसिपी जो हम घर में बना सकते हैं, बच्चों को दे सकते हैं, वो हैप्पीली खा सकते हैं। इवन जो ओल्ड एज है, माँ पापा है, सास ससुर है, इवन हस्बैंड एंड इवन यू, सबके लिए अगर हम लोग ऐसा अच्छा रेसिपी बनाएंगे और वो रेसिपी हम लोग घर पे ट्राई कर सकते हैं, तो आप, मैं सबको जरूर बोलूँगी कि यहाँ पे जो भी रेसिपी बनाया है ना, वो सब यूनिक है। मैं एक बात बोलती हूँ, अर्चना मैडम से बोलूँगी मैं, वो उनका एक्सपीरियंस शेयर करे रेसिपी के बारे में। लेकिन जब हमने रेसिपी चेक किया तो अर्चना मैडम को भी 10-15 मिनट लगे किसको नंबर दे। तो ऐसी अच्छी रेसिपीज़ यहाँ पे बनी हुई है जिसका आप आस्वाद ले सकते हैं, और किसी को डिटेल में चाहिए तो आप पूछ सकते हो, और उसका आप घर पे इस्तेमाल करके आपके फैमिली को अच्छा रखने के लिए हेल्प होगा। ये मेरा कहना है। मैं अर्चना मैडम से 2 मिनट के लिए बात करना चाहती हूँ कि वो बताएंगे कि उनको रेसिपी कंपटीशन के बारे में कैसा लगा। मी एक साधी तुमच्यासारखीच आहे, मी हाऊसवाईफच आहे आणि माझं लग्न झालं तेव्हा माझ्या नवऱ्याने स्पष्ट सांगितलं आणि सासूने मुझे बोला गया कि जॉब नहीं करना है, वसई गांव से तू बॉम्बे नहीं जा सकेगी। ऐसा तो कोई चैलेंज है तो हम लोग कर सकते हैं, लेकिन घर में टाइम नहीं दे सकेगी। तभी मेरी एक फ्रेंड है, उसने बोली कि अगर आप अच्छी तरह से कुकिंग करते हैं, थोड़ा मेरा हिंदी बॉम्बे वाला हिंदी है, मतलब एकदम पावरफुल हिंदी नहीं है तो फिर मैंने कुकिंग क्लासेस स्टार्टेड किए हैं। बाद में उसके बाद पुढे घेऊ, हाँ, उसके बाद मैंने कैटरिंग चालू किया, छोटे छोटे ऑर्डर्स लेना चालू किया। फिर दिवाली का सब बना के बेचती हूँ मैं, फिर क्रिसमस का ऑर्डर्स रहता है, बर्थडे पार्टीज रहता है। तो आपके घर में भी आप ना ऐसे सब कुछ कुछ बना के कर सकते हैं। टाइम पास के लिए कुछ भी कुकिंग मत करो कि बना के इसको एक कटोरी दे दिया, उसको दे दिया, कैसा लगा भाई, ऐसा मत करो। उससे अच्छा है कि आप ऑर्डर लेंगे कि मैं बर्थडे पार्टी के ऑर्डर्स देती हूँ, मैं कुछ भी, तुम्हारे यहाँ हल्दी कुंकू है, कुछ भी फंक्शन है तो ऑर्डर लेती हूँ। आप चाहिए तो बाहर का जो रेट रहेगा उससे थोड़ा सा कम रेट में दे दो, तो आपको ऐसा ऐसा ऑर्डर्स चालू हो जाएगा। क्योंकि मेरे पास जिसने क्लासेस सीखे हैं उन्होंने चॉकलेट के क्लास ऑर्डर्स लेना चालू किया है, इंडियन स्वीट्स का चालू किया है, पेड़ा बर्फी वो बनाते हैं, उसके बाद वड़ा पाव है, पूरनपोली तो है, और पोली भाजी केंद्र 5-6 जन ने निकाला है, बहुत जन ने निकाला है। मतलब लास्ट 30 ईयर से मैं क्लासेस ले रही हूँ, और यूट्यूब पे मेरे 4 चैनल है। लेकिन ऐसा भी नहीं है कि यूट्यूब, अभी मैंने आपको यूट्यूब बोला तो आप घर पे जाके फटाफट रेसिपी बनाएंगे और डाल देंगे, तो वैसा नहीं है।
बहुत मेहनत है उसके लिए भी, उसके पीछे भी, कि फटाक से नहीं। और आजकल यूट्यूब के बहुत अलग अलग नियम बने हैं। तो अभी आज ये जो हेल्दी कंपटीशन थी बहुत ही अच्छी थी। मतलब जब भी मैं एग्जामिनर करके जाती हूँ ना, तो मुझे कुछ नया सीखने को मिलता है। ऐसा नहीं कि मुझे सब आता है इसके लिए मैं एक्सपर्ट हूँ, ऐसा नहीं है। इनके पास से भी कुछ सीखने को मिलता है। तो आज की इनकी रेसिपी बहुत अच्छी थी। और मूंग दाल के डोसे बनाए थे, किसी ने पूरनपोली बनाया था, किसी ने पिज्जा बनाया था। तो आपको कुछ मुझे पूछना है तो आप पूछ सकते हैं, आपको कुछ पूछना है तो पूछ सकते हैं। किसी को कुछ क्वेरीज है, कुछ बिजनेस के बारे में पूछना है, क्योंकि यहाँ पे किरण बड़े मैडम है, उनके सामने तो मैं एकदम छोटी हूँ। मतलब आप सभी को याद होगा या नहीं, पर 2008 में ये मैडम ने अपने ओम नगर में क्लासेस ले 1 डे का कुकिंग का ऐसा ये करते थे। हो उस दिन केक का उनका वर्कशॉप था और 700 लेडीज आई थी। 2008 की बात है। और ये जो मैडम है ये बहुत अच्छा और क्विक मीन्स कैसा हम सीख सकते हैं ट्रिक्स बताती है। अच्छे वो बहुत अच्छा रेसिपी है बनाती है और उसमें टेस्ट भी बहुत अच्छा है। आपको कुछ पूछना है तो आप मैडम से पूछ सकते हैं। अपने इधर भी हम लोग रखेंगे बाद में। हाँ, ऐसा 1 डे वर्कशॉप। हाँ, और ऐसा उनका जो अगर तुमको उसमें स्पेशलाइजेशन में एकदम परफेक्ट होना हो कि हमारे मेरी एक फ्रेंड है, उन्होंने इनके पास सीखा है, वो आज वो कितना ऑर्डर लेती है केक का। तो आप भी थोड़ा मीन्स प्रोफेशनली जाके, ऐसा तो 1 डे वर्कशॉप जो हम पार्टी की तरफ से रखते हैं वो अलग होता है, पर आपको उसमें परफेक्शन लाना हो, क्योंकि हर कोई अर्चना नहीं होती ना हमें सीखना पड़ता है उसमें। तो आप जरूर ये करिए। मैडम का नंबर चाहिए तो आप ले सकते हो। जैन मुस्लिम टेस्टिंग करना कैसा टेस्ट कैसा है? बराबर है? हाँ, बहुत अच्छा टेस्ट है और बहुत अच्छा बना है सब लोगों ने। बहुत मेहनत के कम टाइम में बहुत अच्छा रिजल्ट है सर हमारा। और सब पौष्टिक है, एक से बढ़कर एक चीज़ें हैं। इनका देखिए अभी इनका रेसिपी कितना प्यारा है। बच्चे लोग ऐसे नहीं खाएंगे लेकिन टेस्ट करके खाएंगे। दलिया है, दलिया का, लेकिन दलिया को एक अलग वैरायटी में पेश किया गया है। ये जो ड्रम स्टिक का पल्प रहता है उससे ये भी बहुत अच्छा है। ड्रम स्टिक के पल्प से बनाया गया है। और ये एप्पल का सर, एप्पल का बेर रहता है ना, एप्पल बेर, उसका पिकल बनाया है। और ये कोरिएंडर की स्टेम रहती है ना, ये हरा भरा कबाब है। ये विदाउट ऑयल बनाया है, बिल्कुल भी ऑयल यूज नहीं करा है। एयर फ्रायर में बनाया है। ग्रीन पीस है, स्पिनच है और पनीर है, सबको बाइंड करा है। एंड इसमें सेंधा नमक यूज किया गया है जो बहुत हेल्दी रहता है, सेंधा नमक। सर हे शेवग्याच्या शेंगांचा जो गर असतो ना त्याच्यापासून बनवलेले आहे। खूप विचार करून पौष्टिकतेच्या दृष्टीने सर्व भाज्यांची बरोबरी करणारी म्हणजे शेवग्याच्या शेंगांची जो पल्प असतो ना ते। आणि ही जी चटणी बनवलेली आहे तर वेस्ट पासून बेस्ट। कोथिंबिराच्या ज्या दांड्या असतात आपण फेकून देतो तर ते त्याची चटणी केलेली आहे। आणि हे नागपुरी बोर ॲपल बेर असतात ना, हे त्याचं पिकल केलेलं आहे आणि हे सूप बनवलेलं आहे। आणि यावर काळे पांढरे तीळ टाकून हे चुंदा आहे, वेस्ट पासून बेस्ट कैरीचा चुंदा। हा कोदो मिलेट्सचा मी हे बनवला आहे, पॅनकेक बनवला आहे। आणि ही शेंगदाणा, सुकं खोबरं, काजू, लसूण, लाल तिखट आणि सैंधव मीठ मिक्स करून ही खलबत्त्यामध्ये कुटून बनवलेली आहे, मिक्सरमध्ये वगैरे नाही आहे। आणि हा चुंदा आहे, पण ह्याच्यामध्ये मी साखर न वापरता मी खडी साखर वापरते। आणि हे पाट्या वरवंटावर वाटलेलं माझं हे आहे खोबरं आहे, खोबरं आणि तिळाची चटणी आहे।
टेस्ट करू शकता. टेस्ट करणार आपे टेस्ट करूया. बोला ना, हे काय काय बनवलंय? मोड आलेल्या मुगाची अप्पे आणि धिरडी. मोड आलेल्या मुगाची अप्पे आणि धिरडी आहे. रेसिपी सांगायला हवी का? कसं बनवलं? हा, मूग भिजत घातले होते आणि दुसऱ्या दिवशी वाटायला घेतले ते आणि त्यामध्ये आलं लसूण मिरची घातली आणि ते मिक्स त्यात कांदा गाजर वगैरे टाकलं आणि ते अप्पे पात्रात घालून अप्पे केले आणि हां डोसे होऊ शकतात. तसं हां डोसे काढू शकता अप्पे. तुम्ही काय सांगता? काय मी हिरव्या मुगाच्या डोस्याचे सँडविच केलेत. हिरव्या मुगाच्या डोस्याचे सँडविच केलेत कारण मुलांना सँडविच वगैरे हा प्रकार आवडतो ना, त्याच्यामुळे मग सँडविच टाईप करून त्यांना ते फोटो काढते ना ते असंच काहीतरी लिहिलेले टेस्ट करा. आज तिने स्वतःची किचन चालू केलेली आहे आणि सुंदर बिझनेस करते आणि आमच्यातर्फे पण जे काही तिची मदत लागेल आम्ही तिला करतो. तर ती आज आपल्या बरोबर आहे मिताली सावंत. मी रिक्वेस्ट करते मिताली सावंतला अर्चना होते ना मॅडम तिचा सत्कार करा आणि आमच्यातर्फे छोटा गिफ्ट द्या. मिताली इथे माधवबाग तर्फे तुला एक दिलं जात आहे, ते ट्राय कर आणि तुझ्या कस्टमरला सुद्धा ते घेण्यासाठी हेल्दी हे करण्याचा. मॅडम शॉल तिला आज मिताली ने गर्ल्स, मिताली इतना अच्छा उसका किचन चला रही है. माईचा कट्टा मानव मंदिर के सामने. आप सब वहां जाकर विजिट करो. आपके घर में छोटी बड़ी ऑर्डर होगी वो आप उसको दीजिए. और बहुत ही अच्छा और टेस्टी खाना बनाती है. वेज थाली नॉन वेज थाली मिलता है उसके पास और बहुत अच्छा उसका दिन रात चल रहा है. टाळ्या कमी पडत आहे. माझा आवाज तिथपर्यंत नक्कीच जातो. माधव बाप की तरफ से हमको इंस्टेंट ढोकला का हम आटा दे रहे हैं. अपेक्षा करेंगे की तुझ्या कस्टमर्सला तू सांगशील आणि हेल्दी आहे ते आणि ते देशील. सो आज जोरदार तालियां होना चाहिए यार. ऐसी हर एक लड़की के लिए ताली बजनी चाहिए क्योंकि हर एक यहाँ पे बैठी हुई जो उद्योजिका बन सकती है अलग अलग क्षेत्र में. जो आपके अंदर सुप्त गुण छुपे हुए उसको बाहर निकालो, उसको एक प्रोफेशन रूप दो और आगे चलकर अपना इनकम भी करो और अपनी खुद की आइडेंटिटी सोसाइटी में करो. थैंक यू सो मच मैडम. 2000 का जो पंचकर्म है वो उनको फ्री दिया जाएगा. हाँ. सगळ्या कंटेस्टंटला रिक्वेस्ट आहे की त्यांनी जरा इकडे स्टेजच्या बाजूला यायचं आहे. आपलं डिश तिथेच राहू दे. आपलं इकडे या सगळे. सेकंड और थर्ड प्राइज सगळे कंटेस्टंट आले का इकडे? पार्टिसिपंट आले सगळे इकडे. सो आता अनाउन्समेंट करते. मी अर्चना मॅडमला रिक्वेस्ट करते की सर्वप्रथम ते तृतीय पारितोषिक. तीसरा प्राइज किसको जाता है? थर्ड प्राइज शोभा कदम मिलेट पॅनकेक चुंदा. वाव, शोभा कदम. मी क्षमा पाटील मॅडमला रिक्वेस्ट करेल की त्यांनी हा तिसरा बक्षीस आपल्या मॅडमला द्यायचं आहे. तुम्ही म्हणजे तुम्ही दिसला पाहिजे. द्वितीय पुरस्कार मिसेस ज्योत्स्ना थालीपीठ. ज्योत्स्ना. वाव. माया मॅडम तुम्ही सगळे पण उभे राहा ना. माया मॅडम तुम्ही या इकडे पुढे. बबिता तू भी इधर आजा. सो ज्योत्स्ना ने बनाया थालीपीठ, पौष्टिक थालीपीठ.
और वो अभी जल्दी उसका बिजनेस चालू करेगी, मैं उसको फूड वैन देगी और मुझे बहुत दिनों से बोल रही है मुझे 2 व्हीलर दो, अभी उसको 3 व्हीलर मिलेगा, 4 व्हीलर चाहिए जोशना को। उसी तरह से प्रथम पारितोषिक, प्रथम पुरस्कार किसको जाता है भाई? कौन है अभी वो? कितना टेस्टी होगा उसका फूड? नीलम ठाकूर सँडविच ढोकळा। नीलम ठाकूर सँडविच ढोकळा फर्स्ट प्राइज यासाठी आहे की त्याच्यामध्ये इनो बिनो काही नाही वापरलाय आणि ढोकळा अजिबात लागत नाही, छान हलका झाला। अरे वा, नीना मॅडम आणि तुम्ही नीना सो जोरदार ताड़ियां। देखो ढोकला इतना बढ़िया, बिना इनो और उससे उन्होंने कितना अच्छा स्पंजी ढोकला बनाया है। साहित्य आहे त्याच्यात 3 डाळी घेतल्या, चणा डाळ, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ, तिन्ही डाळी भिजत घातल्या 5-6 तास। आणखीन मग त्या वाटून घेतल्या, मिरची आलं घातलं त्यात वाटताना, मीठ घातलं आणि मग रवा घातला आणि मिक्स करून ठेवल्या रात्रभर ठेवल्या। आणि सकाळी मग चटणी करून घेतली, कोथिंबीर, पुदिना, थोडंसं आलं, जिरं, लिंबू आणि मीठ। आणि मग एक थर लावला, पाणी उकळून झाल्यावर आणखी जरा वेळ 5 मिनिटं उकडलं, घट्ट झालं तेव्हा ते काढून घेतलं। मग त्यावर चटणी लावली आणि दुसरा थर त्यात हळद घातली म्हणून तो वेगळा कलर झाला। आणि मग त्याच्यावर लावला आणि परत उकडून घेतलं आणि अगदी थोडं तेल घातलं, आणखीन फोडणी केली, हिंग, मोहरी आणि कढीपत्ता, आणि त्यात पाणी घातलं थोडं आणि ते त्याच्यावरून पसरलं आणि तुकडे करून सर्व केलं। त्यांना मी 2 मिनिटं ना त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करायला लावते माधवबाग बद्दल। त्या एवढ्या सुंदर रेसिपी बनवतात ना, म्हणून आमचे काका एवढे ठणठणीत आहेत। कसे आहेत, काय आहेत त्या सांगतील। मला सांगा बरं, 2 मिनिटं हॅलो, माधवबागनी आम्हाला खूपच साथ दिली आहे। ज्या दिवशी आम्ही माधवबागला हे केलं म्हणजे एंट्री केली त्या दिवसापासून मॅडम, तिथे येणाऱ्या प्रत्येक मॅडम आणि सर्व लोक फार चांगले आहेत, त्यामुळे आम्हाला उभारी आली। आम्ही मासे मटण काही खात नाही, ते आम्हाला जास्त बरं पडलं। आणि माझे मिस्टर हे जाड नाही आहेत, त्यामुळे हे सगळं, आणि मी असं खाणं मात्र असं बनवते, खातात, कधी कधी शुगर वाढते, पण हार्टसाठी ते तिथे आम्ही आलो, ते हार्ट त्यांचं अगदी चांगलं आहे। पहिलं 35% त्यांचं फंक्शनिंग होत होतं, तर आता 40% होत आहे। झालं 1 वर्ष झालं आम्ही टेस्ट केल्या, तर वाढलं आहे। तर ते सगळं श्रेय मॅडमना जातं आणि करून घालण्याचं श्रेय आपलं माझं, ते राहून दे माझं, हेच महत्त्वाचं आहे। हे ना मुद्दामून का सांगितलं, कारण मी म्हटलं तसं किचनमधनं जे बाहेर पडतं ना त्याच्यामध्येच आपलं फॅमिलीचं हेल्थ अवलंबून असतं। आणि काकूंनी सांगितलं नाही, ते काका माझ्याकडे 2018 पासून येतात, आता 2024 चालू आहे। आणि बायपास आणि एन्जिओप्लास्टिक सांगितलं असताना सुद्धा माधवबागच्या ट्रीटमेंटनी ते आजही ठणठणीत आहेत। एवढंच आहे की ते सातत्याने माधवबागला जोडून आहेत। आजही ते दर महिन्यातनं एकदा माधवबागला व्हिजिट करतात, म्हणजे करतात। अप अँड डाऊन्स होतच राहतात, पण ते असे नाही आहेत की ज्याच्यामुळे आपल्या जीवाला काही धोका होऊ शकेल। आणि ते डाऊन झालेले असतील किंवा अप झालेले असतील तर मी असतेच तिथे त्यांना मार्गदर्शन करायला। सो माझं म्हणणं एवढंच आहे की घरातली गृहिणी जर छान असेल तर पुढे आपलं घर छान राहणार आहे, बरोबर आहे ना। शक्ती वेलफेअर असोसिएशन यांच्या आयोजनाने आज हळदी कुंकू समारंभ आणि माधवबागकडून काही आपल्याला औषधं कशी घ्यायची किंवा नाश्ता, जेवण कसं घ्यायचं याचं मार्गदर्शन आपल्याला दिलेलं आहे। हळदी कुंकू सर्वांना मिळेल, सर्वांना मी हळदी कुंकूच्या हार्दिक शुभेच्छा देते, धन्यवाद। तुम्ही सौंदर्य स्पर्धा सगळ्यांनी बघितल्या असतील ना? आपल्याकडे आशिमा भोईर मॅडम आलेल्या आहेत। आशिमा भोईर मॅडम आपल्या महाराष्ट्राच्या मिसेस महाराष्ट्र आहेत।
आता त्या आपल्या इंडियाला प्रेझेंट करणार आहेत आणि इंटरनॅशनली जाणार आहेत. सो मिसेस इंडिया. आणि तुम्ही बघून वाटेल का त्यांचं मिसेस इंडिया वाटतात त्या मिस इंडिया वाटतात की नाही. सो मॅडम इथे आल्या माझ्या विनंतीला मान देऊन. सो आशिमा मॅडम खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचं फिटनेसचं रहस्य आपण 2 मिनटं सांगते त्यांनी बोला, कारण तुम्हाला पण सगळ्यांना त्याची गरज आहे. क्योंकि अगर आप फिट रहोगे तो दूसरों को अच्छा कर पाओगे, खुद फिट नहीं रहोगे तो कुछ नहीं कर पाओगे. सबको नमस्कार, सबको बहुत बहुत धन्यवाद. मेरी जो वेट लॉस जर्नी है वो माधव बाग से ही स्टार्ट हुई थी. माधव बाग में जब मैं आई तब मेरा वेट 75 kg था. नीलम मैम ने मुझे इतना अच्छा गाइड किया, प्लस मैंने स्वास्थ्य किट 6 महीने तक लिया. ड्यूरिंग लॉकडाउन भी मैंने वो कंटिन्यू रखा था और वहाँ मेरा 12 kg वेट लॉस हुआ. उसके बाद मैं मिसेस इंडिया के लिए गई थी. मिसेस इंडिया में टॉप 20 में आई मैं. वहाँ मेरे डायरेक्टर ने भी सबको मेरे वेट लॉस जर्नी के बारे में बताया, तो सबने मुझे बहुत अप्रिशिएट किया. अभी रिसेंटली मिसेस महाराष्ट्र की विनर हुई, तब सोनाली कुलकर्णी जो एक्ट्रेस है उनको जब मेरे मैडम ने वेट लॉस के बारे में बताया तो उन्होंने मुझे पूछा कि क्या करते हो आप. तब मैंने माधव बाग का भी जिक्र किया कि माधव बाग ने मुझे बहुत हेल्प की वेट लॉस में. प्लस एक्सरसाइज, योगा कैसे मेंटेन करने का, कितनी कैलोरीज आपको चाहिए दिन में, वो मैंने माधव बाग से ही सीखा है. और अभी भी मैं माधव बाग से कंटिन्यू कर रही हूँ और मुझे बहुत खुशी है कि मेरे इस सक्सेस जर्नी में माधव बाग बहुत आगे है. थैंक यू.